दिनांक 25/10/2025 रोजी म्हाडा क्वार्टर परिसरामध्ये एक गुन्हा झालेला होता आणि त्याच्यामध्ये जो मयत होता राजेश ओरेकर, त्याचा त्या गुन्ह्यामध्ये आरोपीने मारहाण केल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला होता आणि त्याच्यामध्ये त्याच्यासोबतचा जो त्याचा मित्र होता त्याच्या फिर्यादीवरून हा सदरचा गुन्हा 25 ऑक्टोबर 2025ला दाखल झालेला होता. त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत एकूण 7 आरोपी, त्याच्यामध्ये 6 18 वर्षापेक्षा जास्त वय असणारे आरोपी होते आणि एक 18 वर्षापेक्षा कमी वय असणारा आरोपी होता. त्याला आपण विधी संघर्षग्रस्त बालक म्हणतो. तर अशा पद्धतीचे हे 6 आरोपी अटक केलेले होते आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यालाही बाल कल्याण समितीसमोर, बालन्याय मंडळासमोर हजर केलेलं होतं. त्यानंतर उर्वरित 3 आरोपी बाकी होते, फरार होते. त्याच्यापैकी उर्वरित जे 2 आरोपी आहेत त्याच्यामध्ये एक आहे कल्पेश सूरज राभा आणि दुसरा आहे निपिन उर्फ हनी उर्फ नागेंद्र दीपक ठाकूर. त्याचं वय साधारण 26 वर्ष आहे आणि कल्पेशचं वय साधारण 21 वर्ष. तर हे दोन्ही आरोपी काल म्हणजेच दिनांक 8/4/2026 रोजी क्राईम ब्रँच युनिट 2 यांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाली आणि त्यांनी सदर दोन्ही आरोपींना पकडून कपिलनगर पोलीस स्टेशनला समक्ष हजर केल्यानंतर त्यांना सदर गुन्ह्यामध्ये पुढील कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे. आरोपी जो आहे कल्पेश राभा याच्यावरती याच्या पहिले टोटल 4 गुन्हे दाखल आहेत, बॉडी ऑफेन्सच आहेत. आणि हा जो दुसरा आरोपी आहे निपिन उर्फ हनी उर्फ नागेंद्र दीपक ठाकूर, याच्यावरती साधारण याच्यापूर्वीचे 9 गुन्हे दाखल आहेत. हे दोघंही सराईत गुन्हेगार आहेत बॉडी ऑफेन्सचे आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आज त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केलं होतं आणि त्यांचे आता पोलीस कोठडीमध्ये आहेत ते आरोपी.